गंगेमध्ये तीच पापं धुतले जातात जी आपल्याकडून न कळत होतात किंवा मग चुकून झालेले असतात. पण जे मनापासून तर नमस्कार पब्लिक, नवीन व्हिडिओ तुमचं स्वागत आहे. तर आज आलो आहे आपण नाशिकला गोदाघाट म्हणजे आपली गोदावरी नदी इथं. तुम्हाला माहीत आहे जास्त आपण याचा व्हिडिओ नाही बनवत, म्हणजे पहिल्यापासून बा इथून निघलो तिकडून निघलो, आपला डायरेक्ट पॉईंट राहतो डायरेक्ट मेन मुद्द्यावर. त्याच्यामुळं डायरेक्ट मेन मुद्द्यावर आज आहे गर्दी, म्हणजे रविवार आहे त्याच्यामुळं फुल गर्दी आहे नाशिकमध्ये. हे असतं कुंभमेळा येईल आता पुढच्या वर्षी, पण मग आज गर्दी एवढी आहे का सांगूच नाही शकत. तुम्हाला दाखवतो गर्दी. ही आहे गर्दी. चला आता तुम्हाला इकडचं काय ठिकाण आपल्या इथं जो नदीवर आहे ना, इथं गंगेवर, तर तिथला आहे आपला दुतोंड्या मारुती. आणि एक जो आहे ना तो दुसऱ्या साईडला आहे. तुम्हाला दुसऱ्या साईडला मी इथं जे खेळण्याची काही दुकानं आहे, त्याच्यानंतर आपलं वनस्पतीचे जे आहे ना ते पण आहे. एक मारुती इकडूनच्या साईडला आहे आणि एक त्याच्या पाठीमाग आहे. आणि हे आहे इथलं नजारा. आणि जी आहे पाठीमाग गर्दी म्हणा, त्याच्यानंतर ही आपली नदी. इथं हे दशक्रिया विधीचा एक कार्यक्रम केला जातो. एक आपल्या नाशिकमध्ये दुसरा आहे तो काशीला, म्हणजे तिडं आत्म्याला माणसाची शांती भेटते. आणि मी आणि माझा मित्र म्हणजे भास्कर, आम्ही दोघंजण येला आहेत आज फिरायलाच. तो पण एक व्लॉगर आहे, तो व्हिडिओ बनवतो. आता आपण इथं आलोय ना, तर इथं हातपाय बितपाय धुवून मग पुढचा तुम्हाला तर दाखवल. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा. आणि आहे आपल्या पाठीमागची जी गर्दी आहे, म्हणजे आता पब्लिकमध्ये एवढा तर कॉन्फिडन्स नक्की आला आहे का किती पब्लिक असो आपल्याला काही घेणं देणं नाही. प्रत्येकजण जो आहे ना त्याचा कामच करतो. पण मग एवढा आहे का तरी मला थोडासा ना भीती वाटते पब्लिकमध्ये. पण मग चला बनवतोय ना तर बनवतोय. आता आम्ही जाणार आहे इकडं चक्रधर स्वामीचं जो मंदिर आहे ना तिकडं जाणार आहे. तोपर्यंत आता इकडचा नजारा दाखवतो. ते आहे आपलं, तर इथं आहे चक्रधर स्वामीचं मंदिर. तर आता आपण तिकडं जाणार आहे. तर इकडं दर्शन घेऊ, मग पुढं तुम्हाला पुढच्या रस्त्याला आपण म्हणजे जिथं जाऊ ना मंदिरात तिथलं तुम्हाला इथं हनुमानाचे जो मारुतीचा जे आहे ना ते आहे इथं. आता आपण गंगा गोदावरी मंदिर आहे ना तिकडं जाणार आहे. अजून तिकडं 2-3 मंदिर आहे, तिकडं जाऊ आपण. तिकडं लय गर्दी आहे, म्हणजे जास्तीत जास्त जे आहेत ना दशक्रिया विधीचे जे कार्यक्रम आहेत ना त्याची तर लय राहते. आणि त्याच्यात आज रविवार, कंपन्यालाही सुट्टी आहे, म्हणजे ना आमच्यासारखे फिरायला येते ते पण वेगळे राहते. तर इथं कर्पूरेश्वर महादेव मंदिर आहे, म्हणजे स्वयंभू, म्हणजे स्वतः प्रकट जे झालेत ना त्याचं मंदिर आहे इथं महादेवाचं. तर आपण इथं दर्शन घेऊन, म्हणजे आता मध्ये तर काही शूटिंग नाही काढणार आपण, मग पुढचे रस्त्याला जाऊ आपण. इथलं जो मंदिर आहे तो म्हणजे तुम्हाला जो सांगितलं तर ना कर्पूरेश्वर महादेव मंदिर, तिथलं आहे हे. असा सीन आहे इथं. इथं आपण आता दर्शन घेतलंय, मग आता इकडं पुढं जाऊ. कर्पूरेश्वर महादेव मंदिर आहे ना त्याच्या समोर एक
महादेवाचे जे पिंडीचं जे आहे ना ते आहे इथले साईडला आहे इथं. इथं आम्ही दर्शन गेलं आहे. आता आपण जाणार आहे पुढं. इथं सिंहस्थ गौतमी गंगा गोदावरी मंदिर आहे. तर आता इथं म्हणजे जेवण वगैरे भेटत आहे. आता आपण इकडं पुढं पाहू. चला इथं आहे आपलं सूर्यनारायण मंदिर नाशिक मधलंच. साईबाबाचं मंदिर पण आहे आणि इथं अन्नदान पण केलं जात आहे. जर एखाद कधी आले जर जेवायला काही ना तर इथं नक्की या. इथं पहा मध्ये तुम्हाला झूम करून दाखवतो. तिथं साईबाबाची मंदिर आहे इथं आणि इकडंच हे अन्नदान केलं जातं इथं. म्हणजे हेच असं त्यांच्याकडून आपलं गेलं काय सांगते एक प्रकारचा आपला अन्नदान दुसरा आहे काहीतरी सांगत आहे. माझा नेमकी तो शब्द आठवण नाही राहिला. बऱ्याच लोकांचं म्हणणं राहत आहे का गंगेत व सगळं पाप धुतले जाते. बरेच लोक इथे येऊन आंघोळ करतात, हातपाय धुतात, पण गंगेमध्ये तीच पाप धुतले जातात जी आपल्याकडून न कळत होतात किंवा मग चुकून झालेले असतात. पण जे मनापासून पाप करतात त्यांनी गंगेत येऊन आंघळायचं किंवा मग हातपाय धुवायचं मग माझं पाप फिटतील, ही चुकीची गोष्ट आहे. आपण काही इथं जास्त फिरणार नाही कारण आता आपल्याला म्हणजे आज 2-3 ठिकाणी ब्लॉग काढायचं आहे. म्हणजे एकच दिवसात तर काही मी काही टाकणार नाही, वेगवेगळे दिवस टाकणार आहे. पण मग आलोय ना तर 2-4 ठिकाणचं ना व्हिडिओ बनवून टाकणार आहे मी. तर त्याच्यामुळं एवढाच फिरणार आहे. आपण काही इथं जास्त फिरणार नाही कारण आता आपल्याला म्हणजे आज 2-3 ठिकाणी ब्लॉग काढायचं आहे. म्हणजे एकच दिवसात तर काही मी काही टाकणार नाही, वेगवेगळे दिवस टाकणार आहे. पण मग आलोय ना तर 2-4 ठिकाणचं ना व्हिडिओ बनवून टाकणार आहे मी. तर त्याच्यामुळं एवढाच फिरणार आहे. आता 2026मध्ये जेव्हा इथं कुंभमेळा होईल त्याच्यासाठी साफसफाई चालली. अजून नाही तर आता दर 12 वर्षांनी आपले महाराष्ट्रात असो किंवा मग इकडं वाराणसी इकडं कुंभमेळा भरतो 12 वर्षांनी. हा व्लॉग इथंच संपवतो. भेटू पुढच्या व्हिडिओत. चला मग तोपर्यंत ना लाईक करा. अजून